नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता नंदिनीचं सत्य ही वसुंधरा सगळ्यांच्या समोर आणणार असते। आता वसुंधरा ही नंदिनीला फरफटत सगळ्यांसमोर घेऊन येते। नंदिनी बिचारी रडत असते आणि तिला काय बोलावं ते सुचतच नसतं आणि नंदिनीला असं फरफटत आणताना अख्खी फॅमिली बघते तेव्हा सगळेच जण हादरून जातात, कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की नंदिनीच्या पोटात बाळ आहे। आणि तेव्हाच वसुधा म्हणते की ही खोटी प्रेग्नन्सी घेऊन मिरवत आहे। असं बोलल्यानंतर काव्या उठते आणि म्हणते, वसुआत्या तोंड सांभाळून बोला, माझी ताई कधीच खोटं बोलत नाही। असं बोलल्यानंतर आता वसुधाला अजूनच जास्त राग आलेला असतो, कारण की तिला एका मनाने चांगलं पण वाटत असतं, म्हणजे ती मनातून खूपच जास्त आनंदी झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की हा जो काही हिच्या बहिणीबद्दलचा हिचा जो काही अभिमान स्वाभिमान जो काही विश्वास आहे त्याचा पूर्ण तडा जाणार आहे। काव्याही तोंडावरच पडणार आहेत आणि तेव्हा ती म्हणते, ही नंदिनी खोटं पोट लावून फिरते, तुला माहिती आहे का? असं बोलल्यानंतर ती तिचा हात उचलते आणि नंदिनीच्या पोटावर मारते। पोटावर हात मारल्यानंतर घरातले सगळेच जण घाबरतात आणि पण पोटाचा डबकेने असा आवाज येतो, त्यामुळे सगळेच जण शांत होऊन जातात। आता सगळ्यांना कळालेलं असतं की नंदिनीच्या पोटात बाळ नाही, तर नंदिनी हे खोटं पोट लावून फिरते। आता काव्याला ह्या सगळ्याचा तिच्या मनावर खूपच वाईट म्हणजे खूप परिणाम झालेला असतो। ताईने हे सगळं का केलं, कशाबद्दल केलं आणि एवढी खोटं का बोलली ताई, हे सगळेच प्रश्न आता सगळ्यांसमोरच उभे राहिलेले असतात। नंदिनी अशी का वागली असेल, पण इकडे वसुआत्याला आता खूपच आनंद होत असतो, कारण की हे सगळं तिच्या मनाप्रमाणेच घडत असतं। पण आता हे एवढं सगळं बघताना इकडं मानिनी खूपच हालून गेलेली असते। ती नंदिनीकडे चालत चालत येते आणि तेव्हा आपली नंदिनी तिच्याकडे बघत असते आणि मानिनी आतून खूप दुखवली गेलेली असते। ती तिच्या जवळ येते आणि तिच्या कानाखाली खाडक्याने लावून देते। असं केल्यानंतर आता घरातले सगळेच जण शॉक झालेले असतात। आता तुम्हाला काय वाटतं, मालिकेत पुढे काय होईल? का नंदिनी सगळं खरं सांगेल का, की माझं आणि जीवाचं बाळ हे माझ्या नाही तर आर्याच्या पोटात वाढत आहे आणि आर्या हे स्वीकारेल का? हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।